हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्हाला तिघींना तर उपवास आहे, फक्त सुनील दादा आणि छोटे दादा. तर त्यांना तिघांना भाजी बनवते, मी गिलक्याची भाजी बनवते आणि आज मस्त रेडी होऊ, नवीन साड्या वगैरे घालू आणि जाऊ आम्ही. आमच्या गावात वड आहे, एकच वड आहे वाटतं, तिथं आमच्या गावात सगळ्या बायका येतात. तर तिथं मस्त पूजेला जाऊ. ही माझी लग्नानंतरची माझी तिसरी वटपौर्णिमा आहे. लग्नानंतर एक आली, त्याच्यानंतर मागच्या वर्षीची आणि ही अशी आता ही तिसरी वटपौर्णिमा आहे. तर चला मस्त रेडी होऊन छान असे फोटोज वगैरे काढू, रील्स काढू. तर तुम्ही पण बघा आम्ही काय काय करतो, काय काय नाही, आणि तुम्हाला पण दाखवलं मी आमच्या गावात. आय थिंक मागच्या ब्लॉगमध्ये असेल माझी वटपौर्णिमा मागची, आणि आता ह्या ब्लॉगमध्ये दुसरी असणार आहे. तर चला इथे आवरून पटकन. तर गाईज कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. तर मी आज वटपौर्णिमेसाठी दीदींची साडी घातली आहे, कारण नवी साडी होती माझ्याकडे, पण मला ही त्यांची ही साडी खूप आवडली. तर त्या म्हणे घाल, माझ्याकडे ब्लाऊज पण होता माझा, तर मी ही साडी घातली आहे. आणि कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. आमच्या कशी दिसते औपती देव, तुमच्यासाठी वडाला फेऱ्या मारायला चालली मी. छान दिसते का? तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज वटपौर्णिमा आहे आणि आज तिथीनुसार आमच्या यांचा बड्डे, त्यामुळं हॅपी बड्डे. म्हणजे मला देवानं तेव्हाच माहिती बांधून ठेवली होती गाठ, वटपौर्णिमेला जन्माला घातली. मी कशी दिसते सांगा? छान दिसते, मस्त दिसते. घाम येतोय तुला लय. मी तीनदा मेकअप पुसणार, तीनदा त्याला माहिती. मेकअप करायची गरज नाही, चांगली दिसते तसेच बिना मेकअपची. आणि गाईज इकडे बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी इकडं मॅचिंग झालेले लोक आमची. हे पा ओ इकडे या बरं, थोडे मस्त दिसतंय. दीदींची ही आत्ता घेतलेली साडी, आम्ही आत्ता शॉपिंग केली होती ना, त्यातली ही साडी आहे. लय छान दिसते खरंच. प्रश्न पडतो नेमकी कॉन्टेंट द्यावा कोणाला, दोघांना बी द्यायचं. छान दिसतंय खरंच. तुमच्या यांनी मॅचिंग केलं. हां गाईज आत्यानी बघा ही गडवाल सिल्क मधली साडी. आता थांबा 2 मिनिट, टॉवेल बाजूला घ्या. छान दिसतंय आत्या पण. हां खरंच छान वाटते. मावशींनी घेतलेली आत्यांना ही साडी, लय छान दिसते एकदम. हां तर अस्मिता बनावरून आली मस्त. काना झोपलाय, तोपर्यंत आम्ही पूजा करून येतो. मस्त वाटतंय आज जरा मेकअप वगैरे, खूप दिवसातून आज काहीतरी केलंय. आता वाटतं संक्रांतीनंतर आत्ताच असं काहीतरी लुक केला असेल. हा तर तुम्ही लय छान दिसताय. हां हे बघा, हा आहे आमच्या गावचा वड. एकच वड आहे वाटतं, पण लय मोठा आहे. तर आता सगळे तर आले, पूजा वगैरे करू. गर्दी खूप आहे, त्यामुळं थोडी ग्रुपने पूजा करावं लागणार. तर आता पहिली आत्या पूजा करताय, कारण भरपूर गर्दी असल्यामुळे थोडी एक जणीलाच पूजा करावी लागते, कारण सगळ्याच बायकांना चान्स भेटला पाहिजे. गावात एक वड असल्यामुळे गर्दी जास्त राहते. बघा इकडे क्लास चालू आहे, पण आता यांचं कायच लक्ष राहणार आहे याच्यावर, सगळं इकडे लक्ष राहणार. थोडे लांबून या म्हणजे.
पूजा करून सावित्री कामाला लागलेले आहे. आता आम्ही खिचडी बनवतोय आमच्यासाठी आणि इथं दीदींनी कानासाठी ओट्स बनवायला ठेवले कारण कानाला पण भूक लागली. आता तो आमचा वेट करत होता की कुठं गेले कारण सगळे जेंट्स लोकच घरी होते. आमच्याकडे असं आश्चर्याने बघत मोर किती जवळ आला. ये हा काय रे काय रे मोर आहे. वाव. फुटबॉल ट्रेनिंग ये त्याला चालायला चालावर का तेव्हा चालतच असतं ना डेअरी पुढं करून. चाल 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 जसं लय चालता येतं कोणी म्हणत तडा तडा चालत. इकडं तिकडं फिरत 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 मजा मस्ती करत काय आमचं गालिंग लोटांगण इकडं चाललं. त्याला आज बाप्पाने करायचं आहे त्याला दुसरंच काहीतरी फिरायचंय. त्याला ते दारा मागं राहतं ना ते घ्यायचंय. दारा माग आहे ना एक असा लाकडाचा ब्लॉक आहे तो ठेवलेला आहे दादांनी कारण दार जास्त मागं वाजतं काही वेळेस वाऱ्यामुळं त्यामुळं तो ठेवलेला आहे. तर त्याला तोच घेऊन तोंडात घालायचा राहतो. त्याला माहीत होऊन गेलाय ती जागा दारा मागे तो सारखा दारा मागं जातो.